उद्धव ठाकरेंनी भाजपच्या हिंदुत्वावरती सवाल उपस्थित केलाय। मोदींचे सौगाते मोदी हे सौगाते सत्ता आहे। मुस्लिम गट आमच्याकडे आल्यावरती हिंदुत्व सोडलं असं म्हणाले। मात्र आता बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगात देणार, त्यामुळे भाजपनं हिंदुत्व सोडलं अशी भूमिका स्पष्ट करावी असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वांना सावरण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे शिंदे फडणवीसांना छळतात की काय असा प्रश्न पडतोय, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला। खरी शिवसेना आमचीच आहे, हा गद्दारांचा गट आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला। मनसेच्या बॅनरवरनं उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राज ठाकरेंना टोला लगावला। बाळासाहेबांचा फोटो वापरण्याशिवाय कुणाला दुसरा पर्याय नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। अधिवेशनावरती उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला। सरकारचं अपयश लपवणारं हे अधिवेशन होतं। अधिवेशनात नेत्यांचा माज दिसला। सरकारनं फक्त घोषणा केल्या, मात्र त्याची पूर्तता केली नाही असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला। कामराला समन्स, मग सोलापूरकरला समन्स का नाही बजावला असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला। कोरटकरला एक निबंध लिहायला लावतील आणि सोडून देतील अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरनं पेटवा-पेटवी नको, वाघ्याच्या समाधीवर समिती नेमून निर्णय घ्या, समाधीबद्दल इतिहास तज्ज्ञांचं मत घ्या असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं। वाघ्या कुत्र्याच्या मुद्द्यावरनं वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी भूमिका घेतली। संभाजी महाराजांना सरळ उचलून मकोका लावा, कायद्याच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांचं लांगुल चालन करणं योग्य नाही असं आंबेडकरांनी म्हटलं। वाघ्याच्या समाधीसारखे मुद्दे आज गैरलागू आहेत। स्मारकाशी संबंधित अनेकांच्या भावना दुखावू नयेत, शासनानं पुढाकार घेऊन समिती नेमावी, सामोपचारानं समिती निर्णय घेईल तो मान्य करावा असं होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी म्हटलं। वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचं राजकारण करू नका, राजकीय पुढाऱ्यांना बाजूला ठेवा आणि इतिहास अभ्यासकांचं ऐका, दोन्ही बाजूच्या लोकांच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या असं भूषणसिंह होळकर म्हणाले। वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला खासदार संजय राऊतांनी समर्थन दिले। वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत ऐतिहासिक पुरावे नसले तरी भावनिक नातं असतं, त्यामुळे संभाजीराजे आणि भिडेंनी एकत्र बसून निर्णय घ्यावा असं संजय राऊत म्हणाले। 1 मे पर्यंत रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवा, अन्यथा पुन्हा एकदा संभाजी ब्रिगेड पुतळा काढेल असा थेट इशारा संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी राज्य सरकारला दिलाय। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी पार पडलेल्या सुनावणीनंतर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। संतोष देशमुखांचं अपहरण करून खून केल्याची कबुली सुदर्शन घुलेसह आरोपींनी दिली असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्कॉर्पिओ गाडीचा फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। गाडीवर आढळलेले फिंगरप्रिंट सुधीर सांगळेचेच असल्याचं अहवालातून समोर आलंय। देशमुख हत्या प्रकरणात आवादा एनर्जी कंपनीतील या प्रकल्पातील ऑफिस बॉयचा जबाब महत्त्वाचा ठरलाय। 6 डिसेंबर 2024 रोजी आवादा एनर्जी प्रकल्प परिसरात सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदाराकडून गोंधळ घालण्यात आला होता। याच दरम्यान सुदर्शन घुलेनं मी वाल्मिक कराडचा माणूस आहे, कंपनी सुरू ठेवायची असेल तर 2 कोटी रुपये खंडणी द्या, नाहीतर कंपनी बंद करा अशी धमकी दिल्याचा जबाब ऑफिस बॉयनं दिलाय। आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळायला हवा, त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली। इंद्रजित सावंतांना मीच फोन केला होता अशी कबुली प्रशांत कोरटकरनं पोलीस चौकशीत दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। मोबाईल डेटा सुद्धा मीच डिलीट केला अशी कबुली त्यानं दिल्याची माहिती मिळाली आहे। तो मी नव्हेच म्हणणारा कोरटकर पोलिसांसमोर मात्र कबूल झालाय। चौकशी दरम्यान प्रशांत कोरटकरच्या छातीत मध्यरात्री कळ आल्याची माहिती मिळाली। कोरटकरची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। वैद्यकीय तपासणीनंतर चौकशीसाठी कोरटकरला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलंय। नागपुरात हिंसाचारामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले। सरकारी नियमानुसार नुकसानग्रस्तांना 7,20,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे। ही मदत येत्या 2 दिवसात मिळण्याची शक्यता आहे। दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत 61 वाहनांचं नुकसान झालं असून एका घराचं देखील नुकसान झालंय। नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी हामिद इंजिनियर यांना जामिनासाठी न्यायालयात अर्ज केलाय। राजकीय दबावामुळे या गुन्ह्यात फसवण्यात आल्याचा दावा हामिदनं जामिनासाठी केलेल्या अर्जात केलाय। खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधला। एकनाथ शिंदेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे। ज्या दिवशी मोदी शहांचं छत्र नसेल ते छप्पर उडेल तेव्हा तुम्ही कुठे असाल असा सवाल राऊतांनी विचारला।
केदारनाथाच्या गुहेत किंवा गुवाहाटीच्या कामाख्या मंदिराच्या गाभाऱ्यात बसून याचा विचार करायला हवा, अशा शब्दात राऊतांनी एकनाथ शिंदेंना सुनावलं. माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही काँग्रेसच्या चिन्हासह सोशल मीडियावरती एक पोस्ट केली आहे. जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या पोस्टवरती रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसचा पंजा वापरलाय. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा अजित पवार गटातील प्रवेश पुन्हा रखडलाय. दरम्यान गुलाबराव देवकर कुठल्याही पक्षात गेले तरी त्यांना जेलमध्ये जावंच लागेल असा हल्लाबोल मंत्री गुलाबराव पाटलांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी एका दिवसाच्या नागपूर दौऱ्यावरती येत आहेत. या निमित्तानं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरातील तयारीचा आढावा घेणार आहेत. रेशीम बागेमधील स्मृती मंदिर आणि दीक्षाभूमीला मोदी भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 मार्चला नागपूरच्या दौऱ्यावरती येत आहेत. या दौऱ्यात माधव नेत्रालयासह रेशीमबाग येथील स्मृतीस्थळ, दीक्षाभूमी आणि सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीला ते भेट देणार आहेत. या दरम्यान त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी एसपीजी नागपुरात दाखल होणार आहे. शिवाय पोलिसांकडून 5000 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा लावण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणेंची नियुक्ती करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागानं 26 मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित करून वाशिम जिल्ह्याच्या नव्या पालकमंत्र्यांचं नाव जाहीर केलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला हास्य कलाकार कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी दुसरा समन्स पाठवलाय. कामरानं चौकशीला उपस्थित राहण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी मागितला होता, पण त्याची मागणी मुंबई पोलिसांनी फेटाळली. चालकांनी संप मागे घेतल्यामुळे नागपूर महानगरपालिकेवरून चालवली जाणारी आपली बस सेवा पूर्ववत झाली आहे. रात्री चालकांच्या खात्यात पैसे जमा होताच आपली बस सेवा सुरू करण्यात आली. राहुरी शहरातील महापुरुषांच्या पुतळा विटंबनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आरोपीच्या अटकेची मागणी करत आज राहुरी शहरासह तालुक्यामध्ये बंद पाळण्यात आलाय. येत्या वर्षापासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा सुद्धा वर्णनात्मक स्वरूपात घेण्यात येणार आहेत. या निर्णयाचा फेरविचार केला जाणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत स्पष्ट केलं. राज्याचा आरोग्य विभाग आधीच व्हेंटिलेटरवरती असताना आता विविध रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याची धक्कादायक माहिती कॅगच्या अहवालातून समोर आली आहे. स्त्रीरोग विभागात तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या अपुरी असल्यामुळे महिलांना आजाराचं निदान करताना तसंच आजारावरती उपचार घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. आंदोलनकर्त्यांचं हक्काचं ठिकाण असलेल्या ऐतिहासिक आझाद मैदानात आता केवळ 12 तासच आंदोलन करता येणार आहे. या संदर्भात मुंबई पोलिसांकडून नियमावली तयार करण्यात आली असून याबाबतची अधिसूचना 2 आठवड्यात जारी केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव इथे एका तरुणाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचं समोर आलंय. जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव येथील एका 25 वर्षीय तरुणाचा बस थांब्यावरती मंगळवारी मृत्यू झाला. कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातच युरियाचा कोट्यवधीचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. शेतीसाठीचा 90 टन युरिया गोदरेज अॅग्रोवेट खासगी कंपनीच्या घशात घातला जात होता. या प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आदेशानंतर दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल झालाय. धारावीतील सिलेंडर ब्लास्ट प्रकरणानंतर चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडेंनी आंदोलन केलं. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीतील घरगुती सिलेंडर रस्त्यावरती फेकत त्यांनी आंदोलन केलं. वेरूळ पाठोपाठ अजिंठा लेणीतील पर्यटकांवरती मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ऑस्ट्रेलियन पर्यटक जखमी झाले तर अन्य पर्यटक लपून बसल्यामुळे ते वाचले. संपूर्ण अकोला शहरासह मूर्तिजापूर, बोरगाव, मंजू, अकोला आणि अन्य 64 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणात मागील वर्षापेक्षा 34% अधिकचा जलसाठा आहे. मात्र उन्हाची तीव्रता बघता पाण्याचं बाष्पीभवन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा असं आवाहन केलं जात आहे. यंदा अकोला जिल्हा राज्यातील सर्वाधिक तापदायक ठरलाय. अकोल्यातील तापमान 42 अंशांवरती गेले. ते येत्या 2 दिवसात तापमानाचा पारा 40च्या आत राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. नंदुरबार जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगानं 1,44,00,000 आराखडा तयार करण्यात आलाय. या जिल्ह्यातील 98 ग्रामपंचायती आणि 117 पाड्यांवर टंचाई सदृश परिस्थितीचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरावं असं आवाहन केलं जात आहे. ढगाळ वातावरणामुळे घटलेल्या कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे उष्णतेचा पारा 42 अंशांवरती गेलाय. त्यामुळे पुणेकर गरमीनं कमालीचे हैराण झाले. अनेक वर्षांच्या मागणीनंतर अखेर नंदुरबार जिल्ह्याला शासनाकडून 5 शववाहिका मिळाल्यात. सुमारे प्रत्येकी 35 लाख रुपये किंमत असलेल्या या शववाहिकेत शीतपेटी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पडसूल या गावात पाणी टंचाईचा कहरच झालाय. मागील 2 महिन्यांपासून या गावात अजब फतवा काढण्यात आलाय. 7 परस खोल विहिरीतनं पोटाला पीळ पडेल इतक्या खोलवरून पाणी ओढायचं आणि त्यातही केवळ 2 हंडेच पाणी घ्यायचं. तिसरा हंडा घेणाऱ्या व्यक्तीला 100 रुपयाचा दंड ठोठावण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय काका पाटील यांच्या घरी जाऊन भेट घेतली. संजय काका पाटील भाजपात जाण्याच्या चर्चा असल्यामुळे या भेटीवर चर्चांना उधाण आलंय. या भेटीदरम्यान संजय काकांचे सुपुत्र प्रभाकर पाटील देखील उपस्थित होते. मावळ तालुक्यात सध्या आनंददायी आठवड्यातील एक वार हा उपक्रम सुरू असून एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत वेळ घालवत त्यांनी हा उपक्रम साजरा केला. वाशिम जिल्ह्याच्या साखरा येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेचे तब्बल 22 विद्यार्थी नवोदयसाठी पात्र ठरलेत. 22 विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे जिल्हाभर शाळेच्या गुणवत्तेची आणि शिक्षकांच्या परिश्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे. अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली. आमदार रोहित पवार आणि अहिल्यानगर जिल्हा तालीम संघाच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. राज्यभरातून 800हून अधिक मल्ल या स्पर्धेत सहभागी झाले. खासगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून एका तरुणानं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी तरुणाच्या नातेवाईकांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा दिलाय. शहापुरात आदिवासी विकास महामंडळामार्फत तालुक्यातील धान खरेदी केंद्र चालू करण्यात आले. मात्र त्यामुळे केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. जवळपास 12 ते 15 तास नंबरसाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते. अंबरनाथमध्ये होळीला झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून एका तरुणावरती भर रस्त्यात कोयत्यानं हल्ला करण्यात आला. जवळपास 15 ते 20 मिनिटं हल्लेखोर कोयत्यानं तरुणावरती हल्ला करत होता. मात्र नागरिकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. या प्रकरणी 3ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालाय. राज्याच्या भूमी अभिलेख विभागानं सर्वे नंबर निहाय गाव नकाशा ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करून दिला. या सुविधेमुळे संबंधित गावांमध्ये जमीन कुठे आहे, जमिनीच्या चतुर्सीमा, आजूबाजूचे गट नंबर आणि मालक कोण आहेत याची माहिती घर बसल्या एका क्लिकवरती मिळणार आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात कांदा काढणीला वेग आलाय. मात्र सध्या कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्यामुळे भविष्यात कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील काढलेला कांदा साठवायला सुरुवात केली आहे. हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी बियाणाच्या कांदा पिकाची लागवड करतात. यंदाही 5ही तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी बियाणाच्या कांद्याची लागवड केली. चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे. सोलापूर एनटीसीपीमध्ये आता थर्मल पॉवर सोबत सौर ऊर्जेच्या माध्यमातून देखील वीज निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी सोलापुरात 23 मेगावॅट क्षमतेच्या ग्राउंड माउंटेड सौर प्रकल्पाची उभारणी केली जाते. सोलापुरातील डेरा फॅक्टरी अशी ओळख असलेल्या होडगी गावातील माठ व्यवसायाला घरघर लागली आहे. काळ्या मातीतून उष्णतेचे चटके सहन करत माठाला आकार दिला जातो. मात्र याला घरघर लागल्यामुळे व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे. रायगड जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या अलिबागमधील जिल्हा शासकीय रुग्णालयात पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरमध्ये चक्क माती आणि छोट्या अळ्या आढळल्या. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांची मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या अंदाज समिती प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे खोतकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पुणे विभागाच्या महावितरण विभागानं थकबाकी वसूल करण्यासाठी आता वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. महावितरणकडनं पुणे विभागात गेल्या 25 दिवसात तब्बल 29,000 जणांचा वीज पुरवठा वीज बिल न भरल्यामुळे खंडित करण्यात आलाय. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये एका महिलेच्या दारात जादूटोणा आणि करणीचा प्रकार करण्यात आला. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून कुटुंबियांचं आणि नागरिकांचं प्रबोधन केलं. पोलिसांच्या उपस्थितीत सर्व साहित्य बाजूला केलं. येवल्याच्या अंगणगाव येथील दलित आदिवासी मागासवर्गीय समाजाच्या वतीनं रमाई घरकुलाच्या मागणीसाठी पंचायत कार्यालयासमोर 2 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. 4 महिन्यांपूर्वी मंजूर झालेल्या घरकुल योजनेची नियोजित जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.